वाशिम जिल्ह्यातील मसला पेण परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे। साई मंदिरात चोरी करण्याकरिता आलेल्या चोरट्याने आधी साईबाबांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर दानपेटी फोडून मोठी रक्कम लंपास केली। संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे। वाशिमच्या मसलापेण परिसरातील साई मंदिरात अज्ञात चोरट्याने मध्यरात्री प्रवेश केला। मंदिराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्याने थेट साईबाबांच्या मूर्तीजवळ ठेवलेल्या दानपेटीकडे मोर्चा वळवला। मात्र चोरी करण्यापूर्वी त्याने काही क्षण साईबाबांच्या चरणापुढे नतमस्तक होत घाईघाईत दर्शन घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यानंतर चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली। आज पहाटे मंदिराचे पुजारी मंदिरात पोहोचले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला। दानपेटी फोडलेली आणि मंदिराचे कुलूप तुटलेले पाहून परिसरात खळबळ माजली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि साई भक्तांनी मंदिरात गर्दी केली। चोरीपूर्वी चोरट्याने साईबाबांना नमस्कार केल्याचा व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे। काही जणांच्या मते चोरीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून चोरट्याने साईबाबांच्या चरणी माथा टेकला असावा अशी चर्चा रंगत आहे। दरम्यान या घटनेमुळे साई भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पथके कामाला लागली आहेत। साईबाबांचे दर्शन घेऊन मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या या चोरट्याची कृती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे। श्रद्धा आणि गुन्हेगारी यांचा हा विचित्र संगम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून तरी आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे। या प्रकरणात पुढे काय घडते याकडे साई भक्तांचे लक्ष लागले आहे।